पहाटेच्या मंगलवेळी मंत्रोच्चार सुरू झाले. सुवर्ण कलशांमधून पवित्र जल वाहू लागलं आणि रायगडाच्या राजसदरेत असा क्षण उगवला ज्याने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. नमस्कार, ऐका जराच्या शिवराज्याभिषेक विशेष मालिकेच्या एपिसोड 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अनुभवणार आहोत 6 जून 1674 रोजी रायगडावर घडलेला मुख्य राज्याभिषेक सोहळा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596. रायगडावर पहाटेपासून नगारे, तुताऱ्या आणि मंगलवाद्यांचा नाद घुमत होता. महाराजांनी देवपूजा करून राजेशाही वस्त्र आणि अलंकार धारण केले. महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे यांनाही सोहळ्यात मानाचं स्थान होतं. सुवर्ण कलशांमध्ये आणलेल्या पवित्र जलाने महाराजांचा अभिषेक करण्यात आला. वैदिक मंत्रांच्या निनादात महाराजांवर जलाभिषेक झाला. त्या प्रत्येक जलाधारेत स्वराज्यासाठी लढलेल्या असंख्य मावळ्यांचा त्याग जणू एकवटला होता. अभिषेकानंतर महाराजांनी राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेतले. ज्या मातेने बाल शिवबांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न रुजवलं, त्यांच्या डोळ्यांसमोर आज तेच स्वप्न साकार झालं होतं. यानंतर महाराज राजसदरेत आले. त्यांनी सिंहासनाला वंदन केलं आणि 32 मण सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाले. राजछत्र धरण्यात आलं, चामर ढाळले गेले, राजचिन्ह फडकली आणि तोफांची सलामी धुमली. रायगडावर जयघोष झाला. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. इंग्रज प्रतिनिधी हेनरी ऑक्सेंडनसह अनेक मानकरी या सोहळ्याचे साक्षीदार होते. पण हा केवळ राजदरबाराचा क्षण नव्हता, तो संपूर्ण रयतेचा विजय होता. राज्याभिषेक पूर्ण झाला, पण त्यानंतर महाराजांनी स्वराज्याला दिलेली स्वतंत्र ओळख आणखी व्यापक होती. नवीन शक, नाणी, राज्यव्यवस्था आणि या सोहळ्याचं चिरंतन अर्थ काय होता, भेटूया एपिसोड 5 मध्ये. राजा नाही, स्वराज्य सिंहासनावर बसलं.